प्रेक्षक हो नमस्कार, मी प्रियंका गायकवाड पुणे प्राइम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार वारंवार उघडकीस येत आहेत। त्यातच आणखीन एक गंभीर प्रकार समोर आला आहे। ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी निर्जळ स्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हा प्रकार वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी सापळा रचून उघडकीस आणला आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून ससूनमधील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आज 23 जुलैला येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टर स्वतःच हे असं कृत्य करत असतील तर रुग्णांनी जायचे कुठे? गरीब आणि बेवारस रुग्णांना न्याय मिळणार कसा, असा प्रश्न नागरिक विचारत आहे। या घटनेची चौकशी करून डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे। तसेच आतापर्यंत असे किती रुग्ण बाहेर सोडले याची चौकशी करणे गरजेचे ठरणार आहे। मला याच्याबद्दल माहिती कळाली होती आणि याच्यावरती आम्ही सापळा लावलेला होता। रितेश भाऊ परवा रात्री 21 तारखेला ससून रुग्णालयाच्या बाहेर थांबले असता डॉक्टर आदी नावाचे व्यक्ती त्यांच्या एका स्टाफसोबत आले आणि त्यांनी मनोरुग्णाला येरवडा येथील एका निर्जन स्थळी सोडण्यात आलं होतं। यामार्फत हा प्रकार उघडकीस आलेला आहे। तुम्ही एफ.आय.आर केली दाखल? याच्यामध्ये आम्ही रुग्ण हक्क फाउंडेशन तसेच वंचित बहुजन आघाडीमार्फत दादासाहेब गायकवाड, रितेश गायकवाड व माझ्यामार्फत ही एफ.आय.आर दाखल करण्यात आलेली आहे। काय मागणी? आमची मागणी हीच आहे, येथील जे अधीक्षक आहेत, डीन आहेत आणि येथील जे कर्मचारी आहेत त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी। त्यांनी काय मागणी आहे? खरंच निश्चितच हा खूप भयानक असा प्रकार आहे। रुग्णांना सेवा देणारे डॉक्टरच जर हैवान झाले तर रुग्णांनी जायचं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। यामागे जो कोणी सूत्रधार आहे, यामध्ये जे काही ससूनचे अधीक्षक असतील, यल्लप्पा जाधव, जे काही डीन असतील आणि आरोग्य सेवेतील जे काही अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी आहेत, ज्यांचा यामध्ये सहभाग आहे। आमची अशी मागणी या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, यांचं निलंबन झालं पाहिजे, अशी मागणी आपल्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी आणि रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून मी करत आहे। या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राइम न्यूज।